कोण नारी बोलली हे कुणाला कळणार? जी तिलाच. व्यवहारामध्ये नारी शब्दाचा अर्थ बाई नाही, नारी शब्दाचा अर्थ प्रकृती. अमृतानुभवातच शेवट करून टाकतो. तुकाराम महाराज कोणत्या नारीची चौकशी करतायत? ते स्वतःच नारी आहेत. पुरुष परमात्मा आहे, प्रकृती ही नारी आहे. बरं का? तेव्हा नारी कुणाला भुलणार? स्त्री कुणाला भुलणार? पुरुषाला नाही तर कुणाला? तसही प्रकृती कुणाला भुलणार? पुरुष परमात्म्याला नाही भुलणार तर कुणाला भुलणार? का भुलणार नाही? जेणे हा जीव दिला दान. त्या पुरुषाने काय दान केलं? व्यवहारामध्ये एक पती आपल्या स्त्रीला सौभाग्य दान करतो, नाही का? त्या दिवशी कुंकुम तिलक लावल्यानंतर कुणाच्या तरी नावाने लावते. बाप जन्मदाता आहे पण पती मालक आहे. मग त्याचं कुंकू लावून जसं कौतुकाने जगामध्ये फिरत असते, त्या कुंकवाला मालक आहे, त्या कुंकवाला अस्तित्व आहे. तसंही नार कुणाला भुलली? ज्याने जिवंतपणाचं सौभाग्य दिलं त्याला भुलली, नाही का? एक सामान्य मुलगी दरिद्र्याची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली सकळ तिची. बरं का? व्यवहार सोडून द्या, व्यवहार गौण आहे, पण व्यवहार असा असतो. एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी अगदी गरीब आहे, अंगावर कपडे सुद्धा नीट नाहीत, पण एका समर्थाची नजर तिच्यावर पडल्यानंतर तो पतीच मर्सिडीज गाडीचं दार उघडायला तिला उभा राहतो. काय मजा असते, बरं का? पहिल्यांदा तिला कळत नाही आपण कुठे आहोत. त्याच्याकरता ड्रायव्हर दार उघडतो आणि तिच्याकरता तो दार उघडतो. सामान्य मुलगी, महाराजांनी लिहिलेलं आहे, दरिद्र्याची कन्या समर्थाने केली. तसही प्रकृती जीव ईश्वरी सत्तेशिवाय दरिद्री आहे. या शरीराला स्पर्श झाला, चैतन्य स्पर्श सुटला, जाळण्याच्या लायकीचा, इतका दरिद्री. काय म्हटलं मी? स्पर्श झाला, हात लावायची कोणाची हिंमत नाही. हात लावायची कोणाची हिंमत नाही, आहे का? विरोधकांना वाटलं याला जाळून टाकावं, डॉक्टर म्हणले अजून तसं सर्टिफिकेट देता येत नाही, मी याला नाही. म्हणजे त्या प्रकृतीला त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्याने जिथपर्यंत तुम्हाला स्पर्श केलाय तेव्हा विश्वातली कोणती शक्ती तुमच्या अंगाला हात लावू शकत नाही, आणि त्यांनी सोडल्यानंतर कुणी धरून भागत नाही. मग अशी जी नारी आहे की जिला कळलं की त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, अनुभव पुरुषाच्या स्पर्शातून आहे. सांगा कोणचा अमृत अनुभव? स्पर्श झाल्याबरोबर मात्र तो प्राप्त झालं, अमृत अनुभव प्राप्त झाला. बरोबर आहे ना? तसं आपल्याला आपल्यातली ईश्वरी सत्तेची प्रतीती येणं आणि त्याची एकरूपता कळणं हा अमृत अनुभव. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी माहित नाही, कोणी एकी कोण हो आम्हाला नाही माहित, आम्हाला नाही माहित कोणी एकी. कोणी कोण सांगावं आता, नाही का? तुकाराम महाराज म्हणतील मी बोललोय म्हणून, ते म्हणले कोणी एकी. काय घरामध्ये नवरा बायको असतात, मग पती म्हणतो, मुलं बाळ असतात 2-4. बाळू म्हणतोय भजी कर, बाळूचं नाव कशाला घेता?
तुम्हालाच खावीशी वाटतायत सांगा ना. नाही नाही, त्याच्या आडून तुमचं कोणी आहे की, कोणी आहे की. ती म्हणाली तुम्ही जरी, मगासपासून बघते मी, बाळू अजून घरात आला नाही, त्याने केव्हा सांगितलं, तेव्हा कोण नार भजाला बोलली आहे, कोण नार भजाला बोलली आहे हे मला माहिती आहे, करून घालते, काळजी करू नका. कोणी आहे की. मोठी मजा आहे त्या गवळणीमध्ये. मी कधी गवळण घेतली नव्हती पुण्यात, काल्याचे अभंग घेत होतो, बरेच वर्ष झाली. चला म्हटलं आज काय सांगावं. मग मला वाटलं अरे म्हटले अमृतानुभव सांगितलाय, सांग नाही ना कोणी एकी बोलली नारी. काय त्यांना वाटत असेल आम्ही येतो, तुम्ही येत नाही, भुलल्या म्हणून आल्या. आणि भुलल्या म्हणून आल्या ह्या इकडच्या नाही, या सुद्धा आल्याच आहेत. हे सुद्धा आले नाही. व्यावहारिक विश्वामध्ये आले आणि आली, मोहम्मद अली नाही. व्यावहारिक विश्वामध्ये आली आली आले, आणि आध्यात्मिक विश्वामध्ये सगळ्याच आली, सगळ्याच प्रकृती. मग सगळ्या ज्या नारी भुलल्या, बरं का, नारी भुलते, पुरुष भुलण्याचा प्रश्नच नाही. त्याच्या भुलीतूनच ती निर्माण झाली, नाही का. त्याच्या भुलीतून ती निर्माण झाली. त्याला असं वाटलं मी मला बघावं, भुली पडली, भुली पडली ती निर्माण झाली. हो म्हणे मजसिम्या आलिंगावे, मजसिम्या नियोगावे, मजसिम्या बोलावे, मजसिम्या, मजसिम्या आलिंगावे, मजसिम्या नियोगावे, मजसिम्या बोलावे. हे त्याला वाटलं, तो त्याच्यावर भुलला आणि प्रकृती प्रगट झाली. नव्हे, प्रकृती प्रगट झाली नाही, प्रकृतीच्या रूपाने त्यानेच अंग धरलं, नाही का. सज्जन पुरुष आपल्या बायकोचं कायम संरक्षण करत असतात. माफ करा मला. काय करतात, आपल्या बायकोचं संरक्षण करतात. बरोबर आहे ना, करायला पाहिजे ना. व्यवहार सांगू का, तिने तुमच्याकरता आई सोडली, बाप सोडली, आडनाव सोडलं, नाव बदललं, बरोबर आहे ना. मग तो काय करतो, तिचा सांभाळ करतो, बरोबर आहे ना. तसे ही प्रकृती तो सांभाळ करतो. कारण का, आता मी तिच्यातून मूल रूपाने प्रगट होणार आहे, तिच्यातून मूल रूपाने प्रगट होणार आहे. आणि मूल प्रगट झाल्यानंतर त्याला कळतं हे माझं मूल आहे, मूल तत्व आहे. तिला कळतं हे आपलं मूल तत्व आहे. आणि म्हणून दोघांचं त्या बाळावर अत्यंत प्रेम असतं. आणि म्हणून त्या बाळाला विचारतात दोघंही, बाळू तुला कोण जास्ती आवडतो, पप्पा का मम्मी. काय मग ते पोरग मोठं हुशार असतं, पहिल्यांदा गप्प बसतं. आणि आई तिकडे गेली की पप्पा. त्या काय रे, काय म्हणतात, काय नाही मम्मी. तसं काय आवडला तुम्हाला अमृतानुभवातला, देव आवडला का देवी आवडली. काय सांगतोय मी तुम्हाला. काय आवडलं, देव म्हणावा, हो देव. पुन्हा काय रे, माझ्याशिवाय ना देवी. काय रे आवडला, पिता. काय रे आवडलं, आई. हे दोन्हीची एक रूपता म्हणजे विश्व. ते बद्ध कसं असेल, नाही का. ज्या बाळाकडे बघून आनंद निर्माण होतो ते बद्ध कसं असेल. त्या बाळाकडे निर्माण झाल्यानंतर त्या बाळाकडे बघून पित्याला आपलं अस्तित्व जाणवतं, आईला आपलं अस्तित्व जाणवतं. मग म्हणते गाल माझ्यासारखा आहे, जाऊ दे तुझे गाल फुगरे आहेत, जरा बाळसाहेब म्हणून तुझ्यासारखे दिसते, पुढे बघ माझ्यासारखंच होणार आहे. दोघेही आनंद भोगत असतात. फुगर म्हटलं तरी बिघडत नाही, काटकुळ म्हटलं तरी बिघडत नाही. कारण दोनाच्या एकरूपतेचं ते
अस्तित्व आहे, प्रतीक म्हणत नाही मी शब्द अगदी तोलून मापून वापरतो. प्रतीक म्हणत नाही, अस्तित्व आहे. तसं विश्व हे प्रभूचं व्यक्त अस्तित्व आहे. म्हणून विभाती यस्य भासा सर्वविधम हायसा आणि श्रुती काय वायसा डेकरू देती जग आसकी वस्तू प्रभा कोणी एकी भुलली नारी. काय त्या नारीने जेव्हा नारायणाचं सगळं कौतुक बघितलं, नवीन लग्न झालेलं श्रीमंत राजा बर का, हो सगळं गावच्या गाव त्याच. मग तो म्हणाला चल एक दिवस तुला राज्यातून फिरून आणतो. पहिल्यांदा आणलं ते एका वाड्यात आणले, राजवाड्यात आणले. मग जेव्हा ते घोडागाडीतून बसून निघाले, हे आपलं हे आपलं हे आपलं, जिकडे जातील ते सरकार मायबाप सरकार मायबाप. जुन्या काळात बघा तुम्ही, सरकार मायबाप मायबाप. मग तिला कळलं, ते म्हणले काय भानगड. अगं म्हणले माझ्या शेजारी बसतेस म्हणून. अर्थ नाही कळला का, की प्रकृतीचं अस्तित्व पुरुषाच्या शेजारानीच आहे. माझ्या शेजारी बसतेस म्हणून. ती म्हणली मी कुठे नाही म्हणले, पण पूर्वी बसताना एवढी शोभा होती का? पूर्वी तुम्ही एकट्या बसत होता तेव्हा एवढी, आता माझ्यामुळे कशी शोभा आली? मी म्हणतोच आहे, मी कुठे म्हटलं. शेवटी परमात्म्याची प्रकृती ही शोभा आहे. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्येवण काही द्रष्टत्वासे. सांगदेव 65. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्येवण काही द्रष्टत्वासे. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही. दृश्यच नाही तर दृष्टी कोणाला बघेल? दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि जे दिसतंय ते दिसतंय ते दिसत नाही. दिसतंय ज्याच्याने दिसतंय तो दिसतोय. दृष्टे विण काही दृश्यत्वाचे. द्रष्ट्याशिवाय दृश्यत्व नाही, आणि जे दृश्य दिसतंय ते द्रष्ट्याचंच स्वरूप आहे. दृश्ये विण काही द्रष्टत्वाचे. तसं प्रकृतीच्या रूपाने पुरुषच प्रकट होत आहे, आणि पुरुषाचं अस्तित्व प्रकृतीतून व्यक्त होत आहे. भाषा नीट आहे बरं का, नीट आहे का? हा काय म्हणून आमचे महाराज फार गोड बोलायचे सोप्या भाषेत. जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं, आणि प्रभूचं असणं हेच दिवाचं दिसणं. काय भाषा बघा. जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं, आणि जीवाचं दिसणं हेच प्रभूचं असणं. जीवाचं अस्तित्व किंवा देवाचं अस्तित्व जीवातून प्रगट होतं, आणि देव आहे हे जीवाच्या अस्तित्वामुळे कळतं. नाही का? एकमेकातून प्रगट होतात, आणि शेवटी दोन्ही एकरूप आहेत. म्हणून कोणी एकी भुलली नारी. हे कळल्यानंतर जर भुलली नाही, संपलं. नाही का? कोणी एकी कोणी एकी. युगायुगातून एखादी नारी बोलते. कृष्ण सख्याचं दर्शन घडण्याकरता महाराज म्हणाले, अहो किती वर्ष तपश्चर्या केली. याची भेटी लागे वृत्ते उपवास. याची भेटी लागे वृत्ते उपवास. याची भेटी लागी व्रत उपवास. याची भेटी लागी व्रत उपवास. सेविली गंगेची तटाके उदास. सेविली गंगेची तटाके उदास. सेविली गंगेची तटाके उदास. सेविली गंगेची तटाके उदास. त्याची या सुकृतासी
या सुकृतासी आले नेणो घोष हो, ऐशा गोपिकाच्या आनंद भरिता, ऐशा गोपिकाच्या आनंद भरिता. हो, याचे भेटी लागे वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास. या भेटावा म्हणून जन्म जन्मांतरी बहु केले सायास. काय म्हणतात? जन्म जन्मांतरी बहु केले सायास, याची भेटी लागे वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास. त्याची आ सुकृतासी आजी आले नेणो घोष हो, त्या सुकृताला घोष आले. काय शब्द आहेत नाही? द्राक्षाचे घोष तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे ना? केळाचे घोष माहिती आहेत. इथे संतांची भेट झाली आणि प्रभूची प्रेम मिळालं, मग आपल्या सुकृताला तुझा घोष आले, असे लगटलेले असतात. सुकृताला घोष, काय शब्द! सुकृताला घोष लागतात तेव्हा कीर्तनातून घोष होतो. काय म्हटलं मी? जेव्हा सुकृताला घोष लागतात तेव्हा कीर्तनातून घोष घोष, आनंदाचा घोष. म्हणून लक्षात ठेवा, काहीतरी तुमचं माझं सुकृत असलं पाहिजे. म्हणूनच कोणी एकी भुलली नारी. कोणी एक लक्षात ठेवा, आवर्जून भुलणं निराळं आणि सहज स्वभावता बोलणं निराळं. प्रेमाचं नाटक करणं निराळं आणि सहज स्वभावता प्रेमातले ओढलं जाणं निराळं. हा, ओढलं जातं तेच प्रेम असतं, नाही का? सहज अर्थच तो आहे. जे सहज स्वभावता घडतं ते प्रेम. प्रेम ही सहज क्रिया आहे, पण अलौकिक आहे. तशा जीवनामधल्या प्रत्येक क्रिया ही सहज आहे. भूक लागण्याकरता काही खटपट नाही, सहज भूक लागते. तहान लागण्याकरता काही खटपट नाही, सहज लागते, बरं का? आणि सहज लागलेली भूक चांगली असते. पचन करण्याकरता काही करावं लागत नाही, पण होत नाही तेव्हा करावं लागतं. पचन करण्याकरता काही करावं लागतं का? नाही, पण होत नसेल तेव्हा करा, कारण ही सहज कृती आहे. का सहज क्रिया आहे? तर प्रभूच जीवावर सहजतेने प्रेम करत आहे. अलौकिक प्रेम, अलौकिक प्रेम. आणि म्हणून कोणी एक अशी कोणीतरी नारी भुलली, इतकी भुलली की तिला प्रपंच दिसत नव्हता, प्रपंचातून प्रभू दिसू लागला. आणि म्हणून ती म्हणाली, कोणी एकी भुलली नारी, विकता गोरस घ्या म्हणे हरी. काय गंमत आहे! मथुरेला निघाली बाजारला, आणि ते नवनीत काढलेलं गोरस. गोरस शब्दाचा अर्थ गाईच्या ह्याचा संपूर्ण रस त्या नवनीतामध्ये असतो. गोड शब्द आहे नाही का नवनीत? नवनीत म्हणजे जे तत्व नित्य नाविन्याने प्रगट होतं ते नवनीत. नवनीत, जीवनामध्ये नवनीत आहे सगळं, म्हणून जगण्यातला आनंद आहे. ज्या दिवशी नवनीत संपेल, म्हणून तुम्हाला देव नवनीत देतो आणि नवनीताची चोरी करतो. अरे का, कोणी एकी भुलली नारी, निघाली मथुरेच्या बाजारला. जाता जाता देवाच्या दरवाजावरून वाटचाल, मुद्दाम वाकड्या करून जायच्या, दरवाजावर उभ्या राहायच्या, आतमध्ये डोकायच्या. तसं आपल्या इंद्रियांच्या द्वारातून आतमध्ये डोकावून बघावं, तो दिसतोय का? काही काही वेळेला एखादी गोपी अर्धा तास उभे राहायची, दिसत नाही म्हणून. तसं हीच तपश्चर्या, हीच तपश्चर्या. कोणी योगी 1000 वर्ष तपश्चर्या करतायत, दारात उघडे आहेत, नुसता दिसला निघाली. मग आता त्याला बघितला, काय घडलं? डोळ्यांनी बघितला, मनात साठवला आणि वाणीतून न कळत तोच प्रगट झाला. असंच असतं नाही का? डोळे आतमध्ये घेत असतात, मन आवडी निवडीचं बघत असतं, आणि मनाशी तो संकल्प एकरूप झाला की वाणीतून ते बाहेर पडतो. साध्या विषयात सांगू,
एखादी वस्तू बघता ती डोळ्यातून आतमध्ये जाते, बरोबर आहे ना? रस्त्याने चाललाय, एखाद्या बाईनी साडी बघितली, ते अशी अडकवलेले असतात ते शोकेसमध्ये, हां, किंवा पुरुषांनी सूट म्हणा, किंवा काही खाण्याच्या वस्तू बघा, अशा त्या शोकेसेस तेवढ्या करतात असतात की तुमच्या डोळ्यातून आतमध्ये शिरावं म्हणून. शोकेसेस का नाही मला सांगा, तिथला माल इथे बांधून ठेवायचं काही कारण आहे का? हं? आणि ते अशा सगळ्या एवढ्या मोठ्या कासा आणि ते जिवंत पुतळे केलेले, त्यांना ती साडी नेसवायची, त्याला तो कपडे घालायचे, मग तिला वाटतं आता ते पुतळा जवळजवळ 7-8 फुटाचा उंच असतो, तिला वाटतं काय दिसते, अरे काय दिसते, काय ते ते तिकडे दिसतंय बरोबर, पण एक सांगू का, तुला काय दिसतंय ते कळतंय, ज्याच्यावर घातलंय त्याला कळत नाही, म्हणून तो पुतळा आहे. तसं तुम्हाला प्रभूने तुमच्यावर काय घातलं हे कळत नसेल तर पुतळे आहात. आणि काय कळलं तर चैतन्याचा आविष्कार आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला